नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हा श्राद्धाच्या जेवणाचा आहे। मंडळी, मिक्स भाज्या ज्या पितरांसाठी आपण बनवतो त्यामध्ये मी गंगाफळ म्हणजे त्याला काशीफळ म्हणतात, वालाची भाजी आणि तसंच गवार, गिलक हे मी एकत्र केलेलं होतं। म्हणजे 5 भाज्याचं मिक्स भाजी एक बनवलेली। तसंच भेंडीसुद्धा त्याच्यात 2-3 तुकडे टाकले असे 5 भाज्या। आणि तसंच सिंगल भाजीसुद्धा भेंडीची बनवली, कारण की भेंडी थोडी चिकट होते ना, म्हणून त्याची वेगळी भाजी बनवलेली। तसंच फ्लॉवर आणि बटाटा मिक्स भाजी बनवणार आहे। आणि त्यासोबत आहे ना मी कारलेसुद्धा चिरून घेतलेले। तर कारलेसुद्धा त्याला रात्री मीठ लावून ठेवलेलं होतं। हे सगळे आदल्या दिवशी आपण तयारी केलेली आहे। आणि ही उडदाची डाळसुद्धा मी आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवली। मेथी आपण निवडून ठेवलेली, म्हणजे आपल्याला पटकन सकाळी फोडण्या द्यायचं काम सोपं होतं। तसंच लसूण निवडून ठेवलेला होता, कोथिंबीर निवडून ठेवलेली होती। तर आता आपण सकाळी लवकर उठून ना, आता मी सर्वात पहिले काय केलं, मिक्स भाज्यांना फोडणी दिली। तर 5 भाज्या मिक्स आहेत, त्यामध्ये वाल, गवार, काशीफळ म्हणजेच गंगाफळ आणि गिलक, भेंडी ह्या 5 भाज्या मी एकत्र करणार आहे। तर त्यासाठी मी ते कढई तापवली, त्यामध्ये तेल तापवलेलं आहे, जिरं मोहरीची बेसिक फोडणी, तसंच ठेचलेलं लसूण टाकलं। ते लसूण आणि अद्रक आहे ना, तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुम्ही वापरत नसाल, स्किप केलं तरी चालेल। इथे मी थोडीशी हिंग टाकलेलं आहे। आणि आपण ज्या भाज्या मिक्स भाज्या आहेत ना, त्या थोड्या पाण्यामध्ये धुवून घेतल्यात आणि मग आपण इथे फोडणीमध्ये टाकल्यात। फक्त भेंडी मी आधीच धुवून चिरून घेतलेली, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही। आणि सर्वात पहिले ना मी भेंडी थोडीशी फ्राय करून घेतली तेलामध्ये, म्हणजे बाकीच्या भाज्यांचं मीठ टाकल्यानंतर आहे ना पाणी सुटतं आणि मग ही भेंडी चिकट होते, म्हणून मी थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि मग आपण बाकीच्या भाज्या त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तर आपल्या चवीनुसार तिखट, हळद आणि मिठाचं प्रमाण आपण टाकायचं आहे। आणि फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्ताही टाकू शकतात। तर अशा पद्धतीने आपण 5 भाज्यांची मिक्स भाजी इथं बनवणार आहोत। भाजी शिजत आली ना की त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजलेल्या दाण्याचा कूटही टाकू शकतात। आणि या सर्व भाज्या आहेत ना, थोड्या तेल वाफेवरतीच शिजवायच्या आहेत, आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे। असं छान तेल थोडंसं जास्तच ठेवायचं आणि तेल वाफेवरती आपण या भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। आणि मी इथे मुद्दाम गंगाफळचे तुकडे मोठे ठेवलेले आहेत, म्हणजे एकदम गाळ होणार नाही। तर कसं आहे ना, या मिक्स भाज्या शक्यतो जास्त कोणी खात नाही आणि त्या प्रकार खूप होऊन जातात, त्याच्यामुळे दुसरं व्यवस्थित जेवण ते व्यवस्थित जेवत नाहीत, सगळे प्रकार खाल्ल्या जात नाहीत, उष्ट पडतं। म्हणून मग मी मिक्स भाज्या आहेत ना अगदी थोड्याच बनवलेल्या आहेत। आणि फ्लॉवर बटाटा एक मोठी थोडी, म्हणजे जास्तीची भाजी, पातळ भाजी की जे पोळीबरोबर सगळे खाऊ शकतात, अशा पद्धतीने मी इथे स्वयंपाक केलेला आहे। आता आपण दुसरी भाजी फोडणीला देऊयात। कढई तापवली, त्यामध्ये तेल छान तापवले, जिरं मोहरीची फोडणी दिली, लसूण बारीक चिरून टाकलेला आहे। लसूण छान तळला गेला की त्यामध्ये थोडीशी हिंग टाकायचं आहे। हिंगसुद्धा छान तळला गेल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा, हिरव्या मिरच्या तुम्ही हिरव्या मिरच्या टाकू शकतात, मी इथे तिखट वापरलेलं आहे। तर इथे मी भेंडीची भाजी बनवली, आणि भेंडीची भाजी ना शक्यतो अशी लांब लांब अशी उभी चिरली ना तर कमी चिकट होते किंवा चिकट होत नाही, जर गोल स्लाइस केला ना तर जास्त चिकट होते। तर हे अशा थोडे मी लांब लांब अशा चिरून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये ना थोडेसे माझ्याकडून शेवग्याचे तुकडे पडले, ते मी त्यानंतर काढून घेणार आहे। शेवग्याचे थोडेसे शेंगा मी वाफवणार, कारण की शेवग्याच्या शेंगासुद्धा या पानाला लावल्या जातात पितरांच्या। तर ते तुकडे मी नंतर काढून घेणार आहे। फक्त भेंडीच आपण आता ही भाजी बनवतोय, त्यामध्ये भेंडी किती घेतली त्यानुसार तिखट, हळद मी तेलामध्ये फ्राय करून असं व्यवस्थित छान क्रिस्पी भेंडी बनवून घेणार आहे। आणि भाजी तयार होत आली की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडासा भाजलेला दाण्याचा कूट टाकणार आहे। तर कोणाकोणाकडे कसं दाण्याचं कूट वापरतात, कोणी ओलं खोबरं वापरतात, तर आपल्याकडे ज्या पद्धती आहेत त्यानुसार तुम्ही ही भाजी फॉलो करू शकतात, म्हणजे भाजीची रेसिपी फॉलो करू शकतात। तर आता आपण ही भेंडीची भाजीसुद्धा बनवणार आहे, आणि याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, झाकण ठेवलं तर वाफेमुळे त्याचं पाणी सुटतं, भेंडी चिकट होते। तर एक एक भाज्या मी फोडणी देत आहे। तसंच पहिली फोडणी आपण दिलेली होती ती मिक्स भाज्यांची, ती सुद्धा अधूनमधून मी ढवळत राहिले, मिक्स करत राहिले, जेणेकरून खाली जास्त करपणार नाही याची काळजी घेऊन आपण भाजी तयार करून घेतली आहे। आता भेंडीसुद्धा मी परतून घेते, म्हणजे कसं आहे खाली चटकत नाही आणि छान अशी क्रिस्पी तयार होते। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान परतून झाल्यावर वरून थोडीशी कोथिंबीर आणि दाण्याचा कूट टाकणार आहे। तर अशा पद्धतीने आपण भेंडीची भाजीसुद्धा बनवून घेणार आहे।
भाजलेल्या दाण्याचा कूट आहे ना मी आदल्या दिवशीच बनवून घेतला होता, म्हणजे आपल्याला पटकन भाजीमध्ये टाकता येतं ती कूट आणि भाजीसुद्धा लवकर तयार होते. भेंडीची भाजी तयार होते ना एका साईडला, तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये ना मेथीची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी तेल गरम केलं आहे, जिरा मोहरी टाकलेली आहे, लसूण चिरून टाकलेला आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि मेथी ना आपण 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाणी निथळून मग आपण फोडणीमध्ये टाकायची. फोडणीमध्ये टाकण्याच्या आधी थोडीशी हळद टाकायची आणि छान लसूणसुद्धा क्रिस्पी होऊ द्यायचा, म्हणजे छान भाजी तयार होते. तर आपण मेथी टाकायची. सुरुवातीला मेथी खूप जास्त वाटते, कढई पूर्ण भरून जाते आणि थोड्या वेळाने ती आळते मग तेव्हा तुम्ही मीठ टाकू शकतात किंवा तुम्हाला मिठाचा अंदाज व्यवस्थित येत असेल तर तुम्ही सुरुवातीलाच मीठ टाकू शकतात. मीठ टाकलं म्हणजे कसं आहे, त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला मेथी वाफवून घ्यायची आहे. आणि मेथीची भाजी तयार होत आली की त्यामध्ये मी भाजलेल्या दाण्याचा कूट टाकते आहे. आज की नाही मी बहुतेक भाज्यांमध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट वापरते आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात मेथीची भाजी किती कमी प्रमाण होऊन गेलेलं आहे. पहिले जास्त होतं, आता खूप कमी झाली ती, आळली ती. आणि बघा एका साईडला आपली भेंडीसुद्धा तयार आहे. भेंडी मी एका डिशमध्ये काढून ठेवलेली आहे आणि तसंच वालची सुद्धा भाजी काढून ठेवलेली, म्हणजे आपण जी मिक्स भाजी होती ना तीसुद्धा एका भांड्यात काढून ठेवलेली. आता मेथीला बघा मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलेलं आहे. ती पुन्हा एकदा मिक्स करायची आणि भाजी तयार होत आली की त्यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट टाकायचा आहे. मेथीची भाजी आता छान वाफवून झालेली, त्यामध्ये आपण काय करायचं, थोडंसं कूट टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून एक 5 मिनिटासाठी पुन्हा वाफवून घ्यायची. अशा पद्धतीने आपण आता ही मेथीची भाजी बनवली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी दिसतंय ना, ते थोडं आटवून घ्यायचं आणि मग प्लेटमध्ये काढून घ्यायची भाजी. आता आहे ना फोडणी आपण कारल्याच्या भाजीला द्यायची आहे. तर तेल गरम केलं, जिरं मोहरी हिंगाची फोडणी केलेली आहे आणि कारलं ना मी रात्रीच त्याला मीठ लावून ठेवलं होतं आणि सकाळी त्याला निपुळून घेतलं, त्याचं कडू पाणी काढलं, थोडं ठेचलेलं लसूण टाकलं, हिंग टाकलं आणि कारलं आहे ना थोडं एक 5 ते 7 मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये तिखट हळद टाकायची किंवा भाजी शिजत आली ना की मग तिखट हळद टाकायची, म्हणजे ते जास्त जळून येत नाही. आणि थोडासा कढीपत्ता पण टाकलेला आहे आपण फोडणीमध्ये. तर छान असं कारलं आहे ना परतवून घ्यायचं, थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा आपण कारल्याची भाजी तयार झाल्यानंतर आहे ना दाण्याचा कूट टाकायचा. तुम्ही म्हणाल किती दाण्याचा कूट वापरतात, पण आता काय करतात, काही काही भाज्यांना दाण्याचा कूट लागतोच त्यात. आणि कारलं हे ना कडू न लागण्यासाठी सुद्धा आपण दाण्याचा कूट त्यामध्ये टाकतो. तर दाण्याचा जो गोडसरपणा आहे ना त्याच्यामुळे कारलं कडू लागत नाही. पहा आता मेथीची भाजीसुद्धा छान त्याच्यातलं पाणीसुद्धा आटलं आणि भाजी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला वाटत असेल ही जास्त कडू लागू नये म्हणून आपण थोडंसं भाजी तयार झाल्यानंतर थोडंसं वरून तेल टाकायचं, म्हणजे भाजी कडू लागत नाही. कारल्याची भाजीसुद्धा अधूनमधून थोडीशी परतवून घ्यायची, म्हणजे कारले खाली चटकत नाहीत. आणि कारलं आता थोडं म्हणजे जवळपास 80% शिजलेलं आहे. त्यामध्ये आपण काय केलं, हळद आणि तिखट टाकलं आपल्या चवीनुसार. आता या सर्व भाज्यांचं प्रमाण अगदी थोडं थोडं आहे म्हणून तिखट आणि हळदीचं प्रमाण पण आपण अगदी थोडंच टाकलेलं आहे. तर भाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, दाण्याचा कूट टाकायचा, एक वाफ भरू द्यायची आणि भाजी आपण भांड्यामध्ये काढून ठेवायची. कारल्याची भाजी पूर्णपणे आता शिजलेली आहे. ती पण आता एका भांड्यामध्ये काढून घेते आहे. आता भाज्या सर्व झालेल्या आहेत, म्हणजे ज्या आवश्यक आहेत भाज्या, मिक्स भाज्या म्हणा, कारलं आणि भेंडी वगैरे,
तर ते झाल्यानंतर ना मी कढीची तयारी केली. तर इथे मी दही घेतले, त्यामध्ये आवश्यकतेनुसार बेसनचं पीठ टाकलेलं आहे, छान असं फेटून घेतलं आहे. आणि फोडणी ना मी वेगळी बनवलेली, कारण की हे माझं पातेलं आहे ना थोडंसं पातळ आहे. तर फोडणी करताना तेल तापल्यानंतर आहे ना ते पातेलं जळतं, म्हणून मग मी काय केलं, दही आणि बेसन आहे ना एकत्र घोळ करून घेतला त्याचा आवश्यकतेनुसार. त्यामध्ये पाणी टाकलं आणि गॅसवरती चढवलं आणि एका साईडला आपण कढईमध्ये फोडणी तयार केली. तर फोडणीमध्ये तेच बेसिक आपलं अद्रक लसूण ठेचून घेतलं आणि यावेळेस मिरचीचे तुकडे टाकले, म्हणजे तुकडे मिरचीचे बाजूला काढून ठेवता येतात. कढीपत्ता टाकला, हिंग टाकलं, जिरं मोहरीची फोडणी दिली आणि त्यामध्ये आवर्जून आहे ना मेथीचे दाणे टाकले, म्हणजे कढी एकदम प्रॉपर आपली छान तयार होते. तर आता घोळ तयार करून आहे ना गॅसवर चढवते मी. आणि फोडणीमध्ये ना आवर्जून मी चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकली, म्हणजे छान खमंग फोडणी तयार होते. तर छान फोडणी परतवून घ्यायची व्यवस्थित आणि मग इकडे कढीला उकळ आला ना की आपण फोडणी द्यायची. ही फोडणी त्याच्यामध्ये टाकायची आणि पुन्हा कढी उकळू द्यायची. कढी उकळल्यानंतरच त्यामध्ये मीठ टाकायचं. कढी ना सतत ढवळत राहायची, नाहीतर ती फाटू शकते, म्हणून सतत थोडी ढवळत राहायची. एकदा उकळायला व्यवस्थित उकळली ना की मग ढवळली नाही तरी चालते, पण थोडं सुरुवातीला ढवळत राहायची आणि नंतर मग उकळल्यानंतर मीठ टाकायचं. चवीनुसार साखर टाकायची, तुम्हाला आवडत असेल तर साखर टाका, नाही तर गूळ टाकला तरीही चालतो. आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता त्यामध्ये. कढी तयार झाली ना की त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची, पुन्हा कढी व्यवस्थित ढवळून घ्यायची. कढी तयार झालेली. आता मी खीर बनवणार आहे. तर काय केलं मी, सकाळीच ना वरण भाताचा जो कुकर लावला होता ना त्याच्यातूनच थोडासा भात घेतला आणि तो थोडासा मिक्सरमध्ये ना दूध आणि पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित दळून घेतला. आणि इथं दूधही गरम करून घेतले, त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी पण टाकलेलं आहे. आणि आपण जो भात आहे ना तो मिक्सरमध्ये काढलेला तो या दुधामध्ये मिक्स करायचा, त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, हे सतत ढवळत राहायचं. व्यवस्थित खीर एकजीव झाली ना की त्यामध्ये थोडीशी आवश्यकतेनुसार आपल्याला किती गोडी हवी आहे त्यानुसार साखर टाकायची आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि किसलेलं खोबरं टाकायचं, वेलचीची पावडर टाकायची. अशा पद्धतीने ही खीर बनवून घ्यायची आपण. तर पितरांना आहे ना आमच्याकडे भाताची खीर बनवतात. एरवी आपण तांदूळ भाजून वाटून घ्यायची आणि ती खीर बनवली जाते, पण पितरांना भाताची खीर बनवतात, म्हणून मी इथे भाताची खीर बनवलेली. तर आता ही खीरसुद्धा व्यवस्थित मी करून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे, छान अशी उकळून घेणार आहे. पहा, खीरसुद्धा आता तयार झालेली आहे. खिरीनंतर म्हणजे जो बेसिक स्वयंपाक आहे ना, मिक्स भाज्या म्हणा, कढी, खीर, वरण भात आणि कारल्याची भाजी, मेथीची भाजी ह्या तयार झाल्यानंतरच मग मी जी आपण फ्लॉवर आणि बटाटा मिक्स भाजी बनवणार आहे त्याची तयारी केली. तर कांदा टोमॅटो आहे ना मी भाजून घेतले. सुकं खोबरं आणि थोडंसं ओलं खोबरं होतं ते मी मिक्सरला पहिले वाटून घेतल्यानंतर भाजलेला कांदा आणि खोबरं, लसूण, अद्रक, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आहे ना त्याचं एक वाटण तयार करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आहे ना मी हा फ्लॉवर रात्री चिरून घेतला होता, फक्त बटाटा सकाळी चिरला आणि तो तेलामध्ये ना व्यवस्थित फ्राय करून घेतला. आणि मग नंतर आपण आता ही भाजीला फोडणी दिली. तर त्यामध्ये तेल टाकलेले, जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यामध्ये ना हळद, तिखट, गरम मसाला आणि आपण जे मसाला वाटण करून घेतलेले ना ते व्यवस्थित परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि नंतर मग त्यामध्ये जो आपण फ्राय केलेला बटाटा आणि फ्लॉवर आहे ना तो टाकायचा. आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी छान तेल सुटेपर्यंत, तुम्हाला कशी ती भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे, घट्टसर किंवा पातळ कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकतात. मी इथे थोडीशी घट्टसरच ठेवलेली आहे, कारण की कढी आहे, खीर आहे, सर्व पातळ म्हणजे आहेच जवळपास, म्हणून ही भाजी मी मीडियम थिक शीट बनवलेली आहे.
आणि मी मसाला करताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्या अंदाजाने नंतर मग मी पुढे मीठ टाकणार आहे भाजीमध्ये. आणि वरून थोडीशी कोथिंबीर, असं सर्व आपण ही भाजी बनवलेली आहे. माझ्याकडून फोडणीमध्येच टाकताना कढीपत्ता राहिला होता म्हणून मी तो नंतर टाकला आहे. आता ही फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी शिजते ना, तोपर्यंत मी काय करते, ही उडदाची डाळ आहे ना ती वाटून घेते. तर ते जे पाणी नितरलेलं आहे ना, म्हणजे नितरून घेतलं आहे, ते उडदाच्या डाळीचं पाणीसुद्धा आपण ही डाळ दळताना वापरायची, म्हणजे जेणेकरून आहे ना भजी किंवा उडदाचे वडे ना छान फ्लफी तयार होतात. आणि डाळ वाटून घेतलेली त्यामध्ये थोडंसं ना तांदळाचं पीठ टाकलं आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना छान कुरकुरीत आणि छान अशी स्पॉन्जी तयार होतात. म्हणून छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीला. आणि ही डाळ दळतानाच त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि अद्रक आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे, आणि थोडंसं कोथिंबीर वाटली तर कोथिंबीर टाका तुम्ही, आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता छान असं फेटून घेणार आहे हे पीठ. त्याचसोबत आहे ना थोडं बेसनचं पीठ म्हणजे चण्याचं पीठसुद्धा भिजवलेलं आहे कांद्याची भजी आणि गिलक्याची भजीसाठी. तर त्यामध्ये थोडंसं ओवा टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे, थोडीशी बडीशोप टाकलेली आहे, आणि थोडं चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून आहे ना छान असं फेटून घेणार आहे. तर थोडं सुरुवातीला घट्टच भिजवलेलं आहे, कांद्याचं वगैरे ते टाकल्यानंतर ना त्याला पाणी सुटतं. तर आता आपण तेल तापवून घेतलेले. सुरुवात पहिले ना मी गिलक्याची भजी बनवून घेतली, नंतर कांद्याची भजी बनवली, आणि त्याच्यानंतर मग मी उडदाचे वडे तळून घेतलेले आहेत. आणि ना मी यावेळेस काय केलं, अळूचे ना वड्या न करताना अळूची भजीच बनवलेली आहे. तर याच भजीसोबत मी अळूचे पानंसुद्धा त्या पिठामध्ये मिक्स करून आहेत ना कापून घेतले. पहिले पानं छान स्वच्छ धुवून घेतले, त्याचे लांब लांब असे चिरून घेतले, आणि मग आपण हे जे बेसनचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये बुडवून मी त्याची साधी भजी बनवलेली आहे. उडदाचे वडे आहेत ना हातावरती असे व्यवस्थित जसे साऊथ इंडियन लोक घेतात आणि असं त्याच्यामध्ये बरोबर होल करतात, ते एका हाती आपल्याला शक्यतो नाही जमत. तर मग मी काय केलं, इथे चाळणी घेतली, चाळणीला थोडंसं ना म्हणजे चहाची गाळणी घेतली, त्याला थोडंसं पाणी लावलं, आणि हे आपल्या हातालासुद्धा पाणी लावलं, आणि मग तो गोळा एक आपल्याला पाहिजे तेवढं वड्याचं तितकं गोळा घ्यायचा, आणि त्या चाळणीला लावायचा त्या गाळणीला, आणि मग तुम्ही तेलामध्ये सोडायचा, म्हणजे वडेसुद्धा पटकन होतात, आणि हाताला आपलं तेलही जास्त उडत नाही आपल्या हातावरती, आणि छान असतं त्याचं शेपही छान वड्याचा तयार होतो. तुम्ही पाहू शकतात मेदूवड्याची छान अशी साईज पण व्यवस्थित अशी प्रॉपर आलेली आहे, आणि छान असे वडे फुललेसुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने सगळे वडे तयार करून घेतले मी, आणि ते मी अळूची भजी म्हटली ना, ते भजी आता बनवलेली आहे. तर तळण हे सर्वात शेवटी केले, बाकी सर्व भाज्या वगैरे ते सगळं करून घेतलं आहे. आता तुम्ही म्हणाल शेगडीवरती किती तेल वगैरे उडले. आता मंडळी साहजिक आहे, एवढी तळण वगैरे जास्त राहिले, आणि सकाळपासून सगळा स्वयंपाक असल्यामुळे थोडंफार आता किचन आणि ओटा आहे ना खराब झालेला आहे, तो नंतर मी साफ करणार आहे बरं का. आता सर्व प्रकारची भजी ना एका ताटात काढून घेतली. सुरुवातीला नैवेद्यापुरताच मी तळली, नंतर मग पाहुणे किंवा पंगत बसल्यानंतर मग नंतर गरम गरम वेगळी भजी तळून घेणार आहे. आता ही तात्पुरतं एवढी तळलेली आहे. तर म्हणजे असा होता आजचा स्वयंपाक आणि आजचा पितरांचा सर्व जेवणाची तयारी. तर तुमच्याकडे कशी लगबग असते किंवा तुम्ही काय वेगळे पदार्थ बनवतात हे तुम्ही मला नक्की सांगू शकता. तरी यामध्ये ना मी पंचामृत बनवलेलं नाही, पाटवडी बनवलेली नाही आहे, तसंच त्या गोड पुऱ्या असतात ना त्या बनवलेल्या नाहीत, कारण की ना मंडळी खूप पदार्थ होऊन जातात, आणि जे जेवायला पितर बसतात ना ते अजिबात खात नाहीत, उष्ट टाकतात. म्हणून मी शक्यतो जे मेन पदार्थ आहेत, मुख्य पदार्थ आहेत, तेच बनवलेले आहेत की जे समोरची व्यक्ती खाऊ शकेल अशा पद्धतीने.
तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा आणि चॅनल आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.